आणि हा कथित भाई आहे त्या एरियामध्ये आणि भविष्यात असे भाई कुणी पैदा होणार नाही। सय्यदनगर मधल्या जाहीर आव्हान आहे, काळे पडल पोलीस स्टेशन तर्फे जाहीर आव्हान आहे की हा जो आहे हा टिपू पठाण आहे आणि हा कथित भाई आहे त्या एरियामध्ये, याची दहशत आहे असं आम्ही ऐकून आहे। आता आम्हाला तर वाटत नाही त्याची दहशत आहे, पण आम्हाला अशी माहिती आहे की त्याची दहशत आहे आणि हा भाई आहे आणि याच्यावर 28 गुन्हे आहेत। तर ज्याला कुणाला याच्या विरुद्ध तक्रार करायची आहे पोलिसांच्याकडे तर तुम्ही बेझिझक न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध तक्रार करू शकता। त्याने जर कुणाचा बेकायदेशीरपणे जीवे मारायची धमकी देऊन प्लॉट खाली केला असेल, कुणाकडे खंडणी मागितली असेल किंवा भीती दाखवून पैसे मागितले असेल किंवा घर खाली केला असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो की तुम्ही न घाबरता आमच्याकडे तक्रार करा। तुमच्यासोबत पोलीस आहे, तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे। आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आहोत। आपल्या एरियामध्ये कुणीही भाई राहणार नाही आणि भविष्यात असे भाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेत पैदा। त्याचा भाऊ इजाज पठाण व त्याचे इतर साथीदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सर्वांना अटक करण्यात आलेली आहे। टिपू पठाण यांनी त्या भागामध्ये यापूर्वीही गुन्हेगारी कृत्य केलेलं असून त्याच्यावरती विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। त्या दृष्टीनं आम्ही त्याच्यावरती मोक्कासारखी कारवाई करण्यासाठी सुद्धा पूर्णपणे चाचपणी करत आहोत आणि आपल्या माध्यमातून मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं जर कोणी दहशत पसरवत असतील, गुन्हेगारी कृत्य करत असतील तर त्यांना आम्ही जागेवरच ठेचून काढू आणि कडक कारवाई करू। सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण पुढे या, आम्ही आपल्या सोबत आहोत। आपल्याला जर अशा इसमांकडून काही त्रास झालेला असेल, आपल्या सोबत असं काही जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या अनुषंगाने काही बळजबरीनं ताबा घेण्याचं काही कृत्य घडलं असेल तर निर्भयपणे आपण समोर येऊन पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी आणि निश्चिंत राहा। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।